नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहरातील नामांकित अशा जयप्रकाश ज्वेलर्सने सराफा व्यवसायात उंच भरारी घेतली असून गेल्या 40 वर्षापासून ग्राहकांच्या पसंतीला उतरण्याचे कार्य सुरू आहे. साधना मंगल कार्यालयात अब की बारी हेलिकॉप्टर की सवारी या योजनेच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य भाग्यवान विद्यार्थ्यांची बक्षीस योजनेची सोडत बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे व केज विधानसभेच्या आमदार नमिता अक्षय मुंदडा यांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत 24 विजेत्या जोडप्यांची नावे काढण्यात आली असून यावेळी उपस्थित असलेले डॉक्टर दादासाहेब लाड यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून त्यांचाही सत्कार करण्यात आला आहे. यावेळी माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी आमदार संगीता ठोंबरे, नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, बालासाहेब दोडतले, दत्ताबा पाटील, राम कुलकर्णी, बळीराम सोळंके, बबन लोमटे, मनोज लखेरा, अमर देशमुख, अरुण काळे आदींची उपस्थिती होती. यावेळी भीमसिंग शिंदे यांचे चिरंजीव जयप्रकाश शिंदे यांनी प्रास्ताविक करताना अधिक माहिती दिली आहे. गेली अनेक वर्ष जयप्रकाश ज्वेलर्स या अंबाजोगाईमध्ये सातत्याने काम करत आहे. कुठली योजना असो, कुठली ऑफर असो, यामध्ये आम्ही एकच काळजी घेतो की ग्राहकांच्या विश्वासाला तडा जाणार नाही. आज मला बरेच जण विचारतात, तुम्ही कुठल्या कॅरेटची दागिने विकता, कुठल्या पद्धतीचे दागिने तुम्ही विकता. त्यावेळेस मला त्यांना एकच गोष्ट सांगावी वाटते की आम्ही कुठलेही दागिने विकत नाही, आम्ही देतो विश्वास. जयप्रकाश ज्वेलर्स म्हणजे विश्वास, विश्वास आणि विश्वास. जयप्रकाश ज्वेलर्स एक परिवार, 30 ते 40 जणांचा परिवार आणि या परिवाराचं एकमेव लक्ष्य आहे की इथं बसलेल्या सगळ्या ग्राहकांचं, जे ग्राहक आमच्या दुकानामध्ये येतात त्या ग्राहकांचं समाधान करणं. समजा एखाद्या काही जर आमच्याकडे आल्या आणि ते ऑनलाईनची एखादी डिझाईन आम्हाला दाखवली आणि सांगितलं दादा ही 40 ग्रामची डिझाईन आम्हाला 20 ग्राममध्ये बनवून भेटेल. जर त्या दुसरीकडे कुठे गेल्या ना तर त्यांना उत्तर नाही असं मिळतं, पण जयप्रकाश ज्वेलर्समध्ये आल्यानंतर त्यांना उत्तर हो मिळतं. कारण जयप्रकाश ज्वेलर्सकडे असलेली कुशल कारागिरांची टीम, ही कारागिरांची टीम काय करते तर दागिना कमी वजनात पण मजबूत कसा बनवायचा, रोज घालण्या योग्य कसा बनवायचा आणि तो दिसायला इतका सुंदर दिसला पाहिजे. अंबाजोगाई शहरात नाविन्य असा उपक्रम जयप्रकाश ज्वेलर्सने सुरुवात केला असून ग्राहकही योजनेत मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. तसेच एक वेगळा कार्यक्रम घेतल्याने त्यांचे आमदार नमिता मुंदडा यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या. प्रवास आहे आणि म्हणून एवढं म्हणजे स्वच्छ मनाने काम केल्यामुळे एवढ्या मोठ्या याच्यावरती ते बोलू शकले. आता हे फोटो बघताना सुद्धा मला खूप आवडलं की म्हणजे ह्याचा प्रवास कसा होता, जुने आठवणी हे सगळ्यात दिसत होतं. ते मला इकडे दाखवत तसं की आपला जेव्हा फोटो होता तेव्हा मला वाटतं जे कसं होते एकदम सेम टू सेम, म्हणजे त्यांचा जो यंगपणाचा चेहरा होता तसाच सेम होता. आणि ह्यांनी खूप सुंदर भाषण केलं. मगाशी बसताना बाबा सुद्धा मला बोलले की अरे वा, एवढा भारी पडतो राज, सगळ्यात आपण सगळे बसला तर राज करण्यापेक्षा जास्ती चांगलं याचं भाषण दिसते. म्हणजे एवढं सुंदर त्याने आज इथं भाषण केलंय. सर्वप्रथम परत एकदा मी आपल्या सर्वांना या कुटुंबाला माझे खूप खूप शुभेच्छा. या कार्यक्रमात सत्कार मूर्ती म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर दादासाहेब लाड यांनी बोलताना सांगितले की भारत देशात व्यापार करणाऱ्यांचे महत्त्व वाढणार असून जयप्रकाश ज्वेलर्सच्या या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. आपल्या देशातले एकूण अधिकाधिक शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल असं संशोधन कोणी केलेलं आहे. आज माझ्या कापसाच्या संशोधनामध्ये साधारणपणे एक शेतकरी घेतली 5 क्विंटल कापूस घेत असते, तर तो शेतकरी एका एकरात आरामात 25 क्विंटल कापूस घेतो. तेव्हा मी असा विचार केला, आपण म्हणतो की भारत माता की जय, भारत माता की जय अशी घोषणा करणं म्हणजे बरोबर होती, पण भारत माता की. माजी आमदार संगीता ठोंबरे, पृथ्वीराज साठे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्यासह आदींची भाषणे झाली.
त्यांनीही या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. जयप्रकाश ज्वेलर्सच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीची सेवा सुविधा ही आपल्याला देत असताना त्या माध्यमातून एक विश्वास त्यांनी निर्माण केला आणि त्या विश्वासाच्या बळावर हे प्रगती साधत आहे आणि त्या प्रगतीबरोबर तसं त्यांनी सांगितलं जयप्रकाशजी की आज आपण जे काही गुंतवणूक करतो ते आपल्या भविष्यासाठी आहे. सोन्याचे दर कमी होते, परंतु ज्यांनी या ठिकाणी गुंतवणूक केली, या ऑफरच्या माध्यमातून ज्यांनी गुंतवणूक केली, नक्कीच त्यांना त्या ठिकाणी फायदा झालेलाच आहे. अंबाजोगाई शहर आणि परिसरामध्ये गुणवत्तेच्या जोरावर आणि विश्वासाच्या जोरावर जयप्रकाश ज्वेलर्स यांनी एक वेगळं नाव या परिसरामध्ये आपलं नाव लौकिक केलेलं आहे. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत जयप्रकाश ज्वेलर्स यांच्या या उपक्रमाचे कौतुक करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. विशाल पावते आहे. काही दिवसानंतर जयप्रकाश तुम्हाला विमानानं कुठेतरी घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही आणि सर्वांच्या आशा आकांक्षा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. सोनं घेत राहा, त्याचाही भाव वाढत राहतो आणि तुमचाही भाव वाढत राहील. एवढंच यापासून बोलतात. एकदा जोरदार टाळे जयप्रकाश ज्वेलर्ससाठी झालं पाहिजे. त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, फक्त आयोजितच केला नाही तर आपल्याला सगळ्यांना बोलून या कार्यक्रमामध्ये म्हणजे आम्ही तर आज धन्य जातो एवढा चांगला कार्यक्रम या ठिकाणी बघून. आणि हेलिकॉप्टरची स्वारी जर तुम्ही ग्राहकांना करून रद्द केले तर जसं महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा कार्यक्रम होत आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यात पहिलाच कार्यक्रम असा घेऊन ग्राहकांच्या पसंतीला उतरणाऱ्या या जयप्रकाश ज्वेलर्सच्या सर्व टीमचे कौतुक खासदार बजरंग सोनवणे यांनी केले. मिळणार आहे पण माझ्या शुभेच्छा सर्वांना आहे. कारण बीड जिल्ह्याचा खासदार यानंतर जर एकाला शुभेच्छा दिल्या की म्हणतात का रे त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. ज्याला भाग आहे त्याचं नसेल ही नशिबाचा भाग आहे, त्याला मी काय करणार आहे. पण त्यांना एक विनंती करणार आहे, या ज्वेलर्सच्या माध्यमातून शिंदे कुटुंब आपलं आणि आपले काळे कुटुंब या दोघांच्या संयुक्तरित्या जरी दोघांचं नातं असलं तरी हे एवढं चांगलं काम करते. आणि एकच विनंती करणार की जी सवारी आहे ती फक्त अंबाजोगाईत फिरू नका, इथून पुण्याला न्या, पुण्यावर फिरवा. वेळ लागल्याची त्याची किंमत कळत नाही. मला आमच्या निकालाच्या वेळेस आमच्याकडे प्रसिद्ध बनलेला आहे, पप्पा जरा दम करा. आम्ही सुद्धा एमपीसीला खूप पास करायचो, अभ्यास करायचो आणि निकाल लागले की त्याची कशी ही असते मला कोण साक्षीला जरा निकालाला वेळ लागला त्याच्यामुळे मला जरा दम करा, त्याच्यामुळे तुम्ही जरा दम करा. जरी आता तुला महिलांचा आमचा आर्थिक विकासा कशाचा काय पुढच्या निकाला जाणार आहे त्याच्यापेक्षा महत्त्वाचं त्यांना तिकडे झाले. त्याच्यामुळे सर्वांना विनंती की लवकरात लवकरात अध्यक्षीय समारंभ होईल. माझ्या वतीनं या ज्वेलर्सला शुभेच्छा. बीड जिल्ह्याचा खासदार येणार बीड जिल्ह्याच्या वतीनं या ज्वेलर्सला अधिकाधिक शुभेच्छा. त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो, आमच्या ग्राहकांची प्रगती हो. कारण आज सोन्याची खरेदी करत त्याच्यासारखं नशिबान कोणी नाही. कुठल्याही गोष्टी बघा, कुठल्याही तरी गोष्टीला कुठलाही माल असो का एखाद्या वेळी त्याच्या किमती खाली येतात, सोन्याच्या किमती कधी खालीच येत नाही. अब की बारी हेलिकॉप्टर की सवारी यामध्ये भोसले धनंजय, शिवचरण नायबळ, जयश्री आपेट, आशिष हजारे, उर्मिला रापतवार, अनिल नरसिंगे, हरिराम बडे, सावता ठाकूर, सुमन सोनवणे, सुहासिनी साळुंके, आसिफ पठाण, सारिका उबाळे, कृष्णा जाधव, भारत साळुंके, जनाबाई कदम, योगेश तपिले, पंडित काकडे, साई भोसले, विश्वंभर फड, एकनाथ शिंदे, अश्विनी धाईत्यंकर, व्यंकटेश दहिपळे, अनंत अरसूळ, सदाशिव थोरात, जयश्री आपेट, प्रकाश करपे आदींची नावे या कुपनमध्ये निघाली असून त्यांना हेलिकॉप्टर की सवारी मिळणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध गायक सुभाष शेफ यांनी तर आभार भीमसिंग शिंदे यांनी केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, महिला, पुरुष यांची मोठी उपस्थिती होती. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.